जय श्रीराम मित्रांनो, आम्ही आज सुप्पा तालुक्यामध्ये गणेशकुडी या गावामध्ये आलो होतो. आम्हाला अशी माहिती मिळाली होती की इथं एक बैल मारले आहेत आणि एक बारक्या पाड्याला एक बांधून ठेवले होते असं म्हणून. आणि त्याच्यात आम्ही चलत आलो होतं. आणि ह्या उद्देश तुम्हाला मी नंतरला एंडिंगला घालेल की इथं काय चालू आहे, कत्तलपणा कशी चालू आहे आणि कसं मारलं ते अक्षरशः म्हणजे भरपूर प्रमाणात होत असेल इथं. आम्हाला पण माहिती नसल्यामुळे आम्हाला काय कळत नाही, पण हे आम्हाला आता समजलं येतं की कसं प्रमाणात होत आहे इकडं कत्तलखानाचं चालवत आहे ते मुसलमानचे लोक इकडं. आणि पुरता त्यांचं अतिक्रमण ह्या येळवा तिकडे गाव आहे, तर ब्रिजच्या दाटल्यावर त्यांचं येळवा म्हणून गाव आहे, ते त्यांनी फुल अतिक्रमण केले होते. तर आम्ही रामनगरमधून हे भालचंद्र काका आहेत सनातन धर्माचे प्रचारक, ते सुद्धा आले होते इकडं, त्यांच्यासोबत मी आलो आहे. आणि तिथं पोलीस निरीक्षण असल्यामुळे आम्ही काय तिथं बोलू शकलो नाही, पण व्हिडिओमध्ये आम्ही त्यांचं सर्व काही व्हिडिओ काढून घेतले. सुप्पा बिर्याणी ह्या नावाने तिथं प्रसिद्ध आहे. तिथं त्यांचं हॉटेल आहे, त्या हॉटेलच्या शेजारीच एक गेट आहे, एखादा तिथं घर आहे, घराच्या पाठीमागे ते कंपाऊंड म्हणून त्यांच्यानी ते कत्तलखाना चालू केला होता. तिथं कत्तलखानाच म्हणायला पाहिजे. तिथं सगळं अवजार व ते लाकूड ते हे करण्यासाठी तोडायचे होते सगळं. त्यांचं हे कत्तलखाना बऱ्याच 3-4 वर्षापासून चालू आहे असं वाटत होतं ते बघून. तिथं आम्ही त्याचंच बघण्यासाठी आलो होतो. आता पोलीस निरीक्षण याच्यामध्ये भाग घेऊन रामनगरचे अध्यक्ष सगळे इथं येऊन त्यांच्यानी पण सुद्धा बघितलं आहे तिथं काय काय चालू आहे म्हणून. की शिवाजी महाराजांनी गोहत्येविरुद्ध कसं तुम्ही त्यांच्या नावात उठवला तुम्हाला माहिती आहे. कत्तलखान्यांचे पाय कापले होते. मग त्याप्रमाणे आम्ही पण आम्ही पूर्ण कायद्याप्रमाणे जाऊ. आम्हाला काय तशी काही पाऊल उचलता येणार नाही, पण आम्ही कायद्याप्रमाणे जाऊ, पण त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे याचा एक आमचा उद्देश आहे. म्हणून आम्ही आज आलो होतो आणि त्यांना कठीण शिक्षा मिळायला पाहिजे असं आमचं एक मत आहे. काका म्हणजे जवळजवळ हिंदुत्ववादी म्हणून फक्तच 30 ते 40 लोक तिथे उपस्थित होते. प्रत्यक्ष आजूबाजूचे खेड्यातले तर कोण नव्हते तिकडे. फक्त आवेड्यापासून 1-2 जण आणि गणेशगुडीचे थोडे जण, जोरडाचे असे बरेचसे जण आले. सुमेंदू कामत म्हणून कुंभारवाड्यावरून पण एकटा आलेला धर्माभिमानी. आणि सगळ्यांनी मिळून आता सक्त त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आर्योपोला वगैरे फोन लावून अतिक्रमण जागा हटवण्यासाठी हे करून त्यांचा पंचनामा वगैरे करून पोलीस सगळे आता घेऊन गेलेले आहेत. उद्या ते परवा परत काय आहे ते ॲक्शन घेतलं जाईल असं त्यांनी सांगितलं. आता सध्या काही ॲक्शन घेतलेलं नाही. आणि तुम्ही त्यांच्याकडून चिकन मटन काही खरेदी करता तेव्हा जरा बघून करा की काय होत असेल म्हणून. तुम्हाला काही कळत नाही. एकच लाकडावर त्यांच्यानी चिकन सुद्धा पण बारीक करून देतो आणि ते पण तेच करत होते. आता ते भविष्यात कोण करत होते पळून कंपाऊंड उडी मारून पळून गेले आहेत. ते आम्हाला काय आम्ही गेलो तेव्हा मिळालं नाही, पण ज्या बैलाला त्यांनी कापले होते त्या टायमाला त्याचं हृदय धडधडत होतं. आम्ही गेलो तेव्हा अक्षरशः आम्हाला बघून फारच वाईट वाटलं आहे. तर आम्ही ही घटना अशी कत्तलखान्याची घटना आम्हाला स्पष्ट झालेत. गो हत्या करून तस्करी करताना भरपूर इथं गाड्या वगैरे अडवून त्यांना आम्ही दिलेल्या आहेत. त्याच्या भरपूर लोकांना नामनोरच्या पण केलेल्या आहेत. पण ही कत्तलखाना इथं सुरू केलेत म्हणून आम्हाला पहिलाच टाईम कळाला इथं वगैरे सगळं. आणि सतर्क राहा आणि आमच्या धर्माबद्दल जरा जागृती लोकांमध्ये पोचवा की गोरक्षाबद्दल काय करायचं, आपल्याला काय पाऊल उचलायला पाहिजे आपण. आम्ही कुठलाही अधिकार आम्हाला दिलेला नाही दुसरा, म्हणजे कानूनी अधिकार आम्ही कानूनप्रमाणेच जाऊया. आम्ही काय तसं त्यांच्या ह्याच्याप्रमाणे आपल्या स्वतःहून करायचं नाही, पण पोलीस ह्यांना इन्व्हॉल्व करूनच आम्ही करायला पाहिजे. पण सतर्क राहा. आणि तुम्ही कुठेही तुमच्या साईडला तुम्हाला काय गोहत्याचं प्रकरण तुम्हाला आढळून आलं तर लगेच एकमेकांना संपर्क करा आणि तिथं जाऊन तुम्ही पाहणी करा की काय होत आहे तिथं म्हणून. आम्ही आज तिथं आम्हाला पण फोन आला, पण आम्ही स्वतः तिथं पाहणी केलो. काम धंदा सोडून आम्ही दोघं पण आलो आहे. असंच धरू नका की तुम्ही कामावरतीच तुम्ही राहून तुम्ही येऊ शकलो नाही. तुम्ही काय तरी करा की जेणेकरून तिथं जास्तीत जास्त जमाव होईल असं करा. आज 40 लोकं आली होती, तसं जमायला 500-1000 लोकं जमायला पाहिजे होतं, पण आलं नाही, कारण तो कत्तलखाना होता. कत्तलखाना वेगळा आहे आणि इथं गोरक्षाची अशी म्हणजे गो मासाची गाडी पकडलेली ही वेगळी गोष्ट आहे. पण तिथं कत्तलखाना चालत होतं त्यांच्याने किती वर्षापासून चालू होती, अजून काय सुगाव लागला नाही. पण आम्हाला तिकडचे हत्यारं वगैरे ते लाकूड वगैरे ठेवलेलं बघून आम्हाला असं वाटतं की 3-4 वर्षापासून हे चालू आहे. आणि पाठीमागे हाडं वगैरे फेकले, त्याचा आम्हाला व्हिडिओ काय काढता आला नाही, पण समोर 2-3 हाडं आम्हाला आढळून मिळाली. आणि हा व्हिडिओ आहे प्रत्येक गावात प्रत्येक मुलाकडे राहायला पाहिजे की का होत आहे आपल्या गोमातेचं किंवा आमच्या नंदी महाराजांचं काय होतं आहे हे सगळ्यांना कळायला पाहिजे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ प्रत्येक जणाकडे प्रत्येक गावामध्ये शेअर करा. होईल ते होईल जास्तीत जास्त शेअर करा. ही माझी तुमच्याकडे विनंती आहे मनापासून.